नमस्कार मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्र हो, आज आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरले तरी ते विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये उलटसुलट चर्चा सुरू झालेली आहे. कारण पक्षांतर बंदी कायद्यानुसार जेव्हा एखादं सदस्यत्व रद्द होते तेव्हा त्याला पुढच्या निवडणुकीला सामोरं जावं लागत असते. तोपर्यंत कुठल्याही पदावर राहू शकत नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी असं म्हटल्यामुळं आणि निवडणुका जवळच आलेल्या आहेत तेव्हा राहुल नार्वेकरांना सुप्रीम कोर्टाने तारीख ठरवून दिलेली आहे आणि मग या 31 डिसेंबरपर्यंत तो निर्णय व्हावा लागणार आहे. आणि म्हणून मग खरी शिवसेना कोणाची आणि या बंडखोर आमदारांचं काय, शिवसेनेची 16 बंडखोर आमदार आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे सुद्धा आहेत आणि त्यामुळं मुख्यमंत्रीपद धोक्यात आलेलं आहे की काय. आणि हे धोक्यात आलेलं आहे असं म्हणत असताना इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की नाही, त्यांना विधान परिषदेवर निवडून आणू शकतात आणि मुख्यमंत्रीपद कायम राहील. त्यामुळं यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे. तर पाहू आपण पक्षांतर बंदी कायदा काय आहे आणि हे काय होऊ शकते, कायदेशीर तरतुदी काय आहेत याबद्दलच्या. मित्र हो, या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र ठरले तरीही ते विधान परिषदेवर निवडून येऊ शकतात आणि त्यांचे मुख्यमंत्रीपद कायम राहील असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात ही चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे ही दिशाभूल करत असल्याची बाब आहे असं काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी देखील म्हटलेलं आहे. पक्षांतर बंदी किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यावर एखादा सदस्य जेव्हा अपात्र ठरतो तेव्हा तो किती काळासाठी तो अपात्र ठरू शकतो याबाबत नेहमीच संभ्रम असतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रामध्ये काही भूमिका स्पष्ट केलेल्या आहेत, ते आपण समजून घेणार आहोत. पक्षांतर बंदी कायद्यात सदस्याच्या अपात्रतेबाबत काय तरतुदी आहेत. पक्षांतर बंदी कायद्याने खासदार व आमदार अपात्र ठरवल्यास किती काळासाठी अपात्र ठरू शकतो हे घटनेच्या कलम 75(1)(b) व 164(1)(b) व 361(b) या अनुच्छेदामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सदस्यांच्या अपात्रतेच्या काळात मंत्रीपद भूषविता येणार नाही ही स्पष्ट तरतूद आहे. खासदार किंवा आमदार पक्षांतर बंदी कायद्यानुसार 10व्या परिशिष्टातील 2ऱ्या कलमानुसार अपात्र ठरल्यास सभागृहाची मुदत संपेपर्यंत किंवा नव्याने पुन्हा निवडणूक होईपर्यंत म्हणजे निवडून येईपर्यंत मंत्रिपद भूषविता येत नाही अशी तरतूद आहे. म्हणजे एखाद्या खासदार व आमदाराला 2 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळासाठी न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यास त्या दिवसापासून सदस्य अपात्र ठरतो. तसेच शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यावर 6 वर्ष कोणतीही निवडणूक लढविता येत नाही व पद भूषविता येत नाही असं राहुल गांधी यांना गुजरातमधील न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावताच लोकसभेच्या सचिवालयाने त्यांना तात्काळ अपात्र ठरविले होते. म्हणजे न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देताच त्यांची खासदारकी पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली. हे नाट्य आपण पाहिलेलं आहे. पण जेव्हा अशा पद्धतीने अपात्र ठरवले जाते तेव्हा त्याचा कार्यकाल काय असतो, म्हणजे सदस्य अपात्र ठरल्यास तो पुन्हा लगेच निवडणूक लढू शकतो का, तर आपण पाहिलेलं आहे कर्नाटकामध्ये अशा पद्धतीने निवडणुका झालेल्या आहेत. म्हणजे एखादा सदस्य पक्षांतर बंदी कायद्याने अपात्र ठरला तरी तो निवडून आलेल्या लोकसभा व विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी पोटनिवडणूक लढवू शकतो. कर्नाटकामधील काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष म्हणजे सेक्युलर जनता दलच्या 17 आमदारांना विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविलं होतं. म्हणजे तत्कालीन विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती. या आदेशाला आमदारांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलेलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने आमदारांना अपात्र ठरविण्याच्या विधानसभा अध्यक्षाचा आदेश वैध ठरविला. पण विधानसभेची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याचा आदेश रद्दबातल ठरविला होता. म्हणजे त्यामुळे त्यांना पोटनिवडणुका घेता आलेल्या आहेत. म्हणजे पक्षांतर बंदी कायद्याने एखादा खासदार व आमदार अपात्र ठरला तरी विद्यमान सभागृहाची मुदत संपेपर्यंत निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची तरतूद पक्षांतर बंदी कायदा किंवा 10व्या परिशिष्टात नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेलं होतं. तसंच कर्नाटकातील अपात्र ठरलेल्या 17 आमदारांना पोटनिवडणूक लढण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार अपात्र ठरलेले बहुतांशी आमदार भाजपकडून पुन्हा निवडून आले होते व
सरकारमध्ये मंत्रिपदही त्यांनी भूषविली होती, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे 10व्या परिशिष्टामध्ये याची तरतूद नाही, त्याच्यामुळे न्यायालयामध्ये जर गेलं तर न्यायालय त्या पद्धतीने निकाल देत असते. म्हणून मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना व राष्ट्रवादीचे आमदार अपात्र ठरल्यास पुढे काय होणार? तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वा शिवसेनेचे 39 तर राष्ट्रवादीचे 40 आमदार उद्या समजा अपात्र ठरले तरीही कर्नाटक प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लक्षात घेता लगेचच पोटनिवडणुका लावून त्या लढू शकतात आणि त्यातून निवडून आल्यास मंत्रिपद देखील ते भूषवू शकतात. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं विधान बोलकं ठरते आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर आपल्यासमोर हा प्रश्न आहे की शिवसेना व राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवर ठराविक मुदतीत निर्णय घेण्याचा आदेश देऊनही अध्यक्षांनी निर्णय घेतला नाही तर काय होऊ शकते? हाही महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे आता मुदत ठरवून दिलेली आहे, निकालामध्ये राज्यपालावर ताशेरे ओढलेली आहेत. हे सगळं झालेलं असताना आणि मग राहुल नार्वेकर किती दिवस चालढकल करू शकते? म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेच्या आमदारांना अपात्रतेवर 31 डिसेंबर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रतेवर 31 जानेवारीपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिलेला आहे. आणि म्हणजे आता तारखा फिक्स झालेली आहेत. म्हणजे या मुदतीत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागेल. या संदर्भात मणिपूरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतलेली होती. मणिपूरमध्ये काँग्रेसच्या वतीने निवडून आलेल्या आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता आणि या आमदाराला अपात्र ठरवावे म्हणून काँग्रेस पक्षाने अध्यक्षांकडे याचिका केली होती. अध्यक्षांनी जवळपास 3 वर्ष निर्णय घेतलाच नव्हता. म्हणजे हे लक्षात घ्या. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना 4 आठवड्याची मुदत दिली होती, पण या मुदतीत अध्यक्षांनी निर्णय तर घेतलाच नाही, पण आणखी मुदत वाढवून मागितली होती. मग अध्यक्ष निर्णय घेत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने काय केला? घटनेतील 142व्या अनुच्छेदानुसार त्या आमदाराला अपात्र ठरवून त्याचं मंत्रिपद काढून घेतलं होतं. तसंच त्याला विधानसभेत प्रवेश करण्यास बंदी देखील घातली होती. त्यामुळं सुप्रीम कोर्ट यामध्ये अधिक महत्वाचं ठरते. म्हणजे जेव्हा अशा पद्धतीने चालढकल होते, मणिपूरमध्ये असं झालं, पण त्याला पुन्हा मुदत वाढली तेव्हा सुप्रीम कोर्टाने तो निकाल हातात घेतलेला आहे. त्यामुळं राहुल नार्वेकरांनी आता मुदत ठरवून देऊन जरी निर्णय घेतला नाही तर त्यामध्ये सुद्धा असं काहीतरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि म्हणून शक्यता ही आहे की राहुल नार्वेकर अशा पद्धतीने करणार नाहीत तर ते हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वीच हा निकाल देतील. शिवसेना कोणाची हे महाराष्ट्राला मागच्या 1 वर्षापासून जे महाराष्ट्राच्या सत्ताकारणामध्ये नाट्य चालू आहे त्या नाट्यावर सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या भूमिकेमुळे पडदा पडेल आणि विरोधी पक्षनेते जे मुनगंटीवारांनी याचं कामकाज लाईव्ह व्हावं असं म्हटलेलं आहे. आता सभापती त्याबद्दल काय भूमिका घेतील माहिती नाही, पण सुप्रीम कोर्टाचं कामकाज लोकांना लाईव्ह दाखवलं जाते. तसं विधानसभेमधली जी सुनावणी आहे या बंडखोर आमदाराबद्दलची ती सुद्धा लाईव्ह व्हावी आणि ही मागणी लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे प्रत्येक आमदार मी अपात्र नाही यासाठी काय भूमिका मांडतो आणि त्याची भूमिका किती रास्त आहे, काय आहे. म्हणजे राहुल नार्वेकर ज्या पद्धतीने जजमेंट देणार आहेत, सुनावणी देणार आहेत, ते जजमेंट निपक्ष, तटस्थ, स्वच्छ आहे का नाही हे प्रत्यक्ष लाईव्ह प्रक्षेपणामध्ये लोकशाही निष्ठा असणारी, लोकशाहीचा अभ्यास करणारी सगळीच सतर्क नागरिक ज्यांना आपण म्हणू ती नागरिक हे पाहू शकतील. त्यामुळं ती सुद्धा भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि अशा पद्धतीने झाला तर लोकशाहीचं जी पायमल्ली होती आहे आणि पक्षांतर बंदी करून आयाराम गयाराम प्रवृत्ती जी भारतीय लोकशाहीमध्ये वाढलेली आहे तिला आळा बसण्यास मदत होईल आणि संवैधानिक संकेत जे डावलून सत्तेचा दुरुपयोग ज्या पद्धतीने होतो आहे तो थांबण्यास त्याचा पायंडा पडेल, मदत होईल असं वाटतंय. आणि म्हणून पाहू आपण की पुढच्या काळामध्ये काय होते ते. पण आता तर आपल्याला हे क्लिअर झालं असेल की हे अपात्र ठरलेले उमेदवार मुदतपूर्वी निवडणुकीला उभं टाकू शकतात, कारण कर्नाटकमध्ये असा निकाल दिलेला आहे. त्यामुळं ह्यांचं विधान बोलकं आहे. मग ते इथं पोटनिवडणूक घेतील किंवा विधान परिषदेमधून त्यांना घेऊन त्यांना कायम मुख्यमंत्री ठेवता येईल असं सध्या तरी देवेंद्र फडणवीस म्हणतात, ते खरं वाटते आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्र. या चॅनलवर नव्याने आला चॅनलला सबस्क्राईब करा, अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना चॅनल शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.